आणि महाराष्ट्रात दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या। यामध्ये एक होती बारामतीची, दुसरी होती नगरमधल्या राहुरीची। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कार्डिले विजयी झालेत। गोविंद मोकाटे यांचा त्यांनी पराभव केला। अक्षय कार्डिलेंच्या विजयाचे बॅनर्स लागले। भाजप कार्यकर्त्यांनी राहुरीमध्ये जल्लोष केला। याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी लाखोंच्या मतांनी जे आहे विजय मिळवलेला आहे। अक्षय कार्डिले आपल्यासोबत आहे, कसं बघताय या विजयाकडे? हा विजय माझ्या वडिलांचा झालाय। त्यांनी जे कष्ट केले, संघर्ष केला, रक्ताचं पाणी केलं, शून्यातून सुरुवात केली, आज एवढा मोठा परिवार त्यांनी स्वतःचा विश्व हे तयार केलेलं आहे। हे मतदान होत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांसाठी काहीतरी आम्हाला करायचंय अशी भावना होती आणि हे मतदान जे काय आज मला मिळालंय ही भावना प्रत्येकाने मला मत देऊन साहेबांच्या प्रति व्यक्त केलेली भावना आहे। आज विश्वास माझ्यावरती जनतेने टाकलाय, मोठी जबाबदारी आज माझ्यावरती दिलेली आहे। भविष्याच्या वाटचालीमध्ये मी आपल्याला विश्वास देतो की जसे साहेब आपल्या सर्वांसाठी होते तसंच मी देखील कार्डिले साहेब म्हणूनच आपल्या सर्वांसाठी काम करत राहील। आपल्या वडिलांना समर्पित करत या ठिकाणी आहे मतदारसंघातील जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करून ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलंय, ज्यांनी या सर्व गोष्टीला त्यांना आज विजयापर्यंत नेण्यास मदत केली, त्याच्यासाठी 24 तास उभं राहण्याची शाश्वती ग्वाही या ठिकाणी अक्षय कार्डिले यांनी दिले। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता राहुरी, अहिल्यानगर।